आणि आताची एक महत्त्वाची बातमी आहे। मंत्रालयासमोर सध्या आंदोलन केलं जाते। आताची महत्त्वाची घडामोड आपण पाहतोय। मंत्रालयासमोर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं आंदोलन सुरू आहे। कांदे फेकून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। गोविंद तुपे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। गोविंद, आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष मंत्रालयासमोर आंदोलन करते। कांदे फेकून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आलाय। त्यांच्या वतीने हे सगळं आंदोलन करण्याचं एकूणच सगळं जर बघितलं तर याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी नमूद करण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे। त्याच्यामध्ये जे नुकसानग्रस्त शेतकरी आहेत त्या कुटुंबाला, आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत त्या कुटुंबाला 10 लाखाची मदत देण्यात यावी। त्याचबरोबर अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्तीमुळे जे मोठं नुकसान झालेलं आहे अशा सर्व शेतकऱ्यांना मदत करावी। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कांदा उत्पादकाला प्रति क्विंटल 1500 रुपये अनुदान तर देण्यात यावे। त्याचबरोबर 30,000 रुपये हमीभाव देण्यात यावा। अशा पद्धतीच्या मागण्या ज्या आहेत त्या या ठिकाणी करण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे। आणि एकूणच आज मंत्रालयाच्या समोर आज मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि अशा वेळेला काँग्रेसच्या वतीनं आणि कांदा उत्पादकांचे प्रश्न घेऊन जे आहेत ते आंदोलन केल्याचं पाहायला मिळतं। अनिल सौंदडेसह गोविंद तुपे, झी24 तास, मुंबई। तर सध्या कांद्याचे भाव कोसळलेले आहेत आणि त्यामागे कारण आहेत। प्रचंड आवक झालेली आहे, पुरवठा वाढलेला आहे, निर्यात मात्र घटलेली आहे। निर्यातीवर निर्बंध आहेत आणि त्यामुळे ह्याचा परिणाम झालेला आहे। आणि त्याचबरोबर अवकाळी पावसामुळे सुद्धा कांद्याचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि परिणामी कांद्याचे दर कोसळलेले आहेत आणि त्यामुळे शेतकरी आक्रोश करतायत। आणि म्हणूनच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं सरकारचं लक्ष याकडे वेधण्यासाठी हे आंदोलन केलेले आहे। दरम्यान पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केलेली आहे। सध्या आपण ही दृश्य पाहतोय, मंत्रालयासमोरची ही दृश्य आहेत। कांदे फेकून सरकारचं निषेध केलेला आहे। दरम्यान पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांची धरपकड केलेली आहे। कांदा उत्पादक शेतकरी हा सध्या हैराण झालेला आहे। अतिशय कमी असा भाव मिळत आहे। काही वेळेला तर भाव सुद्धा, पैसे सुद्धा हाती येत नाहीयेत, उलट पदरचे पैसे टाकून तो कांदा तिथे नेला जातोय। आणि म्हणूनच असे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे। कांद्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आलेले आहेत आणि म्हणून याकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मंत्रालयाबाहेर कांदे फेकून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे। सध्या पोलिसांनी या आंदोलकांची धरपकड केलेली आहे। ही दृश्य आपण मंत्रालयासमोरची पाहतोय। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या, त्यांना भाव मिळवून द्या, हमीभाव द्या, या मागणीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले होते। रस्त्यावर उतरून त्यांनी सरकारचा निषेध नोंदवला आणि मंत्रालयाबाहेर कांदे सुद्धा त्यांनी फेकलेले आहेत। सरकारचं शेतकऱ्यांच्या मागण्याकडे, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचललेलं होतं। मंत्रालयाबाहेर कांदे फेकून सरकारचा निषेध नोंदवला गेला। कांद्याला बाजारभाव मिळत नाहीये आणि त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे। अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्येच कांदा पेटवून दिलेला आहे। काही ठिकाणी बाजार समितीच्या गेटवरच कांदे फेकले गेले।